तर राजन साळवी हे काही क्षणातच शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत आणि खरं तर राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावर उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, शिवसेनेचे नेते आहेत। सर, अखेर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही केलेला जो गौप्यस्फोट तो खऱ्या अर्थाने दिसतोय, राजन साळवी प्रवेश करतायत। मी आता तुमचा आदर ठेवून गाडीत एवढ्यासाठीच बोलतो की त्याच प्रवेशासाठी मी निघालेलो आहे। राजन साळवी साहेब देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत। राजापूर साखरपा लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत पण त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा आज पक्षप्रवेश होतोय। काल रात्री शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालं की राजन साळवींबरोबर चर्चा होऊन त्यांना मान सन्मान कशा पद्धतीने दिला जाईल, काय झालंय, काय होईल, या सगळ्याची चर्चा झाली आणि काल त्यांनी मग निर्णय घेतला की आज 3 वाजता पक्षामध्ये प्रवेश करायचा। माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम 2.5 वर्षातलं मुख्यमंत्री बघून आणि बाळासाहेबांचा विचार पुढे जो त्यांनी दिलाय त्याच्यावर विश्वास ठेवत अनेक ओबीटीची लोक आमच्याकडे प्रवेश करणार आहेत। प्रश्न घेतो, जे मिशन टायगरची तुम्ही घोषणा एकंदरीत म्हणजे जी चर्चा सुरू होती मिशन टायगरची, हा आज पहिला धक्का दिसतोय। भविष्यात आणखी काय कशा प्रकारे पाहायला मिळतील? परवा देखील रत्नागिरीला जो फार मोठा जाहीर मेळावा आहे, सभा आहे, त्याच्यामध्ये देखील एक माजी आमदार युबीटीचे प्रवेश करतायत, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवेश करतायत, 2-3 माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रवेश करतायत, जिल्हा प्रमुख प्रवेश करतायत। त्याच्यामुळे ही जी काही सुरुवात झाली ही आता थांबणार नाही आणि या सगळ्या लोकांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। त्यामुळे भविष्य काळामध्ये आणखी धक्के ठाकरे गटाला कशा प्रकारे बसतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन राजेश मण्यासह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।